सोलापूर शहरात कामगार संघटना महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। 13 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयामुळे इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारी शैक्षणिक अर्थसहाय्य व शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे राज्यातील लाखो कष्टकरी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ शकते। शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करून शैक्षणिक योजना पूर्ववत कराव्यात। गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित असलेले आर्थिक लाभ त्वरित वितरित करावे, तसेच नोंदणी व नूतनीकरणाच्या अर्जावर कायद्यानुसार मुदतीत निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी संघटनेने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यावर कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। फडणवीस सरकार आणि राज्याचे भ्रष्ट निष्क्रिय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची फडणवीस मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज सोलापुरात जिल्ह्यातील वेगवेगळे कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी पुतळ्याचा दहन करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचं मुख्य कारण असं, राज्याचे जे कामगार मंत्री आहेत हे बेअक्ली आहेत, हे मतिमंद आहेत, हे निष्क्रिय आहेत। कामगारांचं यांना काहीही घेणं देणं नाही। फक्त या राज्यातले भांडवलदार आणि उद्योगपतींना खुश करण्यासाठी फडणवीस सरकारने या कामगार मंत्र्याचा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये कामगारांची जे महामंडळ आहेत त्यात वेल्डिंग कामगार, बांधकाम कामगार, रंगरंगोटी करणारे कामगार, प्लंबर असो, इलेक्ट्रॉनिकचा काम करणारे, लाईट फिटिंगचा काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले बांधकाम मंडळामध्ये आज लाखो कामगार आहेत। आज शेतकऱ्यातून त्या कामगारांचे कोट्यावधी हजारोना रकमा जमा होत्यात। ती रक्कम हडप करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्या ठिकाणी राज्याच्या कामगार मंत्र्यांनी विवेक कुंभार नावाचा सैतान भांडवलखोर अधिकारी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे। हा माणूस आज या ठिकाणी राज्यातल्या कामगारांना जो शिक्षण आर्थिक जो लाभ दिला जात होता स्कॉलरशिपच्या नावाने, तो 1ली ते 10वी पर्यंत त्या ठिकाणी आर्थिक लाभ थांबवण्याचा काम या ठिकाणी या मंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेला आहे। विवेक कुंभार आणि या राज्याचा कामगार आयुक्त तुंबोळ नावाचा अधिकारी आणि या कामगार मंत्री या सर्वांनी संगनमताने 25,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या कामगारांच्या वेगवेगळ्या विविध योजनेअंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लाभाच्या नावाने, बोगस कामगारांच्या नावाने या सरकारने 25,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापुरातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी मालदार शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांची, मालदार शेतकऱ्यांची, भांडवलदार शेतकऱ्यांची बोगस कामगार नोंदणी केली आणि त्या ठिकाणी 15 कोटी रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आले आणि आचारसंहितेचा भंग, सरकारच्या कामगारांच्या आर्थिक अपहार वगैरे झालेला आहे। कलेक्टरने या मंत्र्याला, राज्याच्या मंत्र्याला 2 वेळा अहवाल पाठवलेला आहे, परंतु हरामखोर सरकार कामगारांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या मंत्रीची हकालपट्टी करत नाही, कामगार आयुक्ताची हकालपट्टी करत नाही।
विवेक कुंभारला बडतर्फ करत नाही, सरकारला धक्का म्हणून आज या ठिकाणी आम्ही घेतलेला हा आंदोलनाचा इशारा.